मी दिसायला खूप सुंदर असून देखील माझं लग्न होत नव्हतं. मी शाळेवर शिक्षिका आहे. नोकरी असून देखील माझ्या आयुष्यात कोणीच पुरुष नव्हता. शाळेवरील एक शिपाई माझ्यापेक्षा वयाने लहान होता, तरी मला तो खूप आवडू लागला होता. त्याचं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून मी कित्येक वेळेस त्याच्या समोर माझा पदर पाडायचे. माझी मोठी छाती दाखवून त्याचं लक्ष माझ्याकडे वेधून घेत होते, पण तो काही माझ्यात इंटरेस्ट घेत नव्हता. पण तो शिपाई सारखंच शाळेच्या पाठीमागं जायचा. मी त्याच्याकडे बारीक लक्ष देत होते. मला कळत नव्हतं की तो शाळेच्या पाठीमागे जाऊन काय करत असावा. मला त्याला एकांतात भेटायचं होतं, म्हणून मी एके दिवशी तो शाळेच्या पाठीमागे गेला की मीही त्याच्या मागे गेले. तेव्हा मी लांबूनच पाहत होते की तो त्याच्या दोन्ही हाताने काहीतरी पकडत होता. मी थोडं जवळ निरखून पाहिले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. मी तर ते पाहून चक्कर येऊनच पडले. त्याचं तर एवढं मोठं. मी एका शाळेवर नोकरी करत आहे. माझं नाव साक्षी आहे. आमची शाळा ही एक खाजगी शाळा आहे. मी लहानपणापासूनच दिसायला खूप सुंदर होते, म्हणून मला स्वतःवर खूप गर्व असायचा. मला वाटायचं की कोणतीही गोष्ट मला सहज मिळेल, कारण मी दिसायला खूप सुंदर आहे. पण तसं काही झालं नाही. उलट तो गर्व बाळगल्यामुळे मी शिक्षणात मागे राहिले. माझ्या सुंदरतेच्या अहंकारामुळे मी कित्येक मुलांना रिजेक्ट केले होते. त्यामुळे माझं लग्न झालं नव्हतं. मी आता जवळजवळ 30 वर्षाची आहे. मी जेव्हा कॉलेजला शिकत होते तेव्हा गावातलाच एक रमेश नावाचा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करत होता. मी कॉलेजला असताना रमेश माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. 1-2 वर्ष मी त्याच्याबरोबर मोबाईलवर चॅटिंग केली, पण त्यानंतर मी त्याला म्हणाले की रमेश, तू माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहेस, मग मी तुझ्याबरोबर लग्न कसं करू? असं बोलून मी त्याच्या खऱ्या प्रेमाला नकार दिला होता आणि रमेशला मी माझ्या व्हॉट्सॲपवरून ब्लॉक करून टाकलं होतं. आता मला त्याची खूप आठवण येते. मी त्याचा नंबर देखील अनब्लॉक केला आहे, पण आता तो नंबर त्याने बदलला आहे. बहुतेक आता त्याचे लग्न सुद्धा झाले असेल. मला आता खूप पछतावा येतो. त्यावेळेसच मी जर रमेशचं प्रेम स्वीकारलं असतं तर आज माझे देखील लग्न झालं असतं. मलाही 2-4 मुलं बाळ झाले असते. आता मी खूप वाट पाहते की कोणीतरी माझ्यावर जीवापाड प्रेम करावे, पण कोणच मला आता भाव देत नाही. आमच्या शाळेवर एक दिनेश नावाचा सेवक आहे. मुख्याध्यापकांनी त्याला असंच कामावर ठेवलं आहे. मुख्याध्यापक त्याला दर महिन्याला काही पैसे देतात. तो दिनेश माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तो थोडा रमेश सारखाच दिसतो, म्हणून मला तो खूप आवडतो. मी एक शिक्षिका असताना देखील त्या दिनेशवर मनातच प्रेम करू लागले होते. दिनेश एवढा शिकलेला नव्हता. त्याची 10वी झालेली होती. काही कारणामुळे त्यांनी शिक्षण सोडलेले होते, पण तरी देखील मला तो खूप आवडत होता. शाळेच्या ऑफिसमध्ये दिनेश जेव्हा कधी पाणी घेऊन यायचा तेव्हा मी त्याच्या खूप जवळ उभा राहत होते, जेणेकरून त्याचा स्पर्श मला व्हावा. मला माहीत नव्हतं की तो माझ्यावर प्रेम करत आहे की नाही, पण त्याचा स्पर्श मला खूप आवडायचा. एके दिवशी ऑफिसमध्ये शाळा चालक आले होते. तेव्हा शाळेचे ऑफिस झाडलेले नव्हते, म्हणून मुख्याध्यापक दिनेशला खूप काही बोलत होते. ते म्हणत होते की दिनेश, तुला जमलं तर काम कर, नाहीतर तू येथील नोकरी सोडून निघून जा. तुझी आम्हाला गरज नाही. जेव्हा मुख्याध्यापक दिनेशला असं बोलत होते तेव्हा मला तर खूप वाईट वाटत होतं. म्हणून मी हळूच ऑफिसमध्ये गेले आणि कोपऱ्यात दरवाजा मागचा झाडू घेतला व लपून छपून सर्व ऑफिस झाडून काढलं आणि परत मुख्याध्यापकांसमोर जाऊन मी म्हणाले की सर, दिनेशने तर सकाळीच ऑफिस झाडून काढले आहे आणि तुम्ही त्याला का बोलता आहात? मग मुख्याध्यापक मला म्हणाले की साक्षी मॅडम, तुम्हाला माहीत नाही, हा दिनेश खूप कामचुकार आहे. मग मुख्याध्यापक म्हणाले की चला, मी तुम्हाला दाखवतो त्याने ऑफिस झाडले आहे की नाही. मग मुख्याध्यापकांनी आम्हाला ऑफिसमध्ये नेले. ऑफिस तर पूर्ण चकाचक सुंदर झाडलेले होते. हे पाहून तर मुख्याध्यापक साहेब आश्चर्यचकित झाले. सकाळीच तर ऑफिसमध्ये कचरा होता आणि अचानक हे एवढे साफ कसे काय झाले हेच त्यांना समजलं नाही.
त्यांचं तर डोकं चक्रावून गेलं होतं. सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापक साहेबांना वेड्यातच काढलं. मी हळूच माझ्या दिनेशकडे तिरक्या नजरेने पाहत होते. दिनेशला सुद्धा खूप आनंद झाला होता. त्यामुळे मला सुद्धा बरं वाटलं. मी एक शिक्षिका असून प्रत्येक कामात दिनेशला खूप मदत करत होते. बहुतेक त्याला माझ्या मनातलं समजत असावा असं मला वाटत होतं. पण तो मला जे पाहिजे तसं काहीच करत नव्हता. मग असंच काही दिवस निघून गेले. शाळेमध्ये एक कार्यक्रम होता. त्या दिवशी साहेबांनी दिनेशला चहा आणण्यासाठी सांगितलं होतं. पण दिनेशचं काहीतरी दुखत होतं. बहुतेक तो आजारी होता. म्हणून तो साहेबांना म्हणाला की मी काही आज चहा घेऊन येऊ शकत नाही. दिनेश असं बोलल्यानंतर साहेबांना खूपच राग आला. त्यात बाजूच्या शिक्षकांनी त्यात तेल ओतले. काही शिक्षक म्हणाले की तुम्ही अशा सेवकांना कामावर ठेवू नका. याची लायकी नसताना तुम्ही अशा लोकांना शाळेवर नोकरीसाठी ठेवता. मग त्यातला विशाल नावाचा एक शिक्षक म्हणाला की अरे हे सेवक म्हणजे भिकारडे लोक असतात. यांना फक्त चपलाजवळ ठेवावे लागते. तो असं बोलल्यानंतर दिनेशला खूपच राग आला. तोही त्या विशाल सरांना वाईट बोलू लागला. विशाल सर खूप विचित्र बोलले होते. त्यामुळे तर मला देखील त्यांचा खूप राग आला होता. पण मी ऑफिसमध्ये कुणाच्याच बाजूने बोलू शकत नव्हते. मला माझ्या दिनेशवर खूप दया येत होती. मला तर वाटत होतं की मी आत्ताच त्याच्याबरोबर लग्न करून त्याला कुठेतरी दुसरीकडे काम शोधावं किंवा एखादा व्यवसाय टाकून द्यावा. पण सध्या दिनेशवर माझा काहीच अधिकार नव्हता. जेव्हा तो माझा नवरा झाला असता तेव्हा मी त्याच्याविषयी अधिकाराने काहीतरी बोलले असते. आता फक्त मला बघ्याची भूमिका घ्यावी लागत होती. दिनेशला खूप वाईट वाटलं होतं. म्हणून तो आजारी असताना देखील चहा आणण्यासाठी गावात गेला व चहा घेऊन आला आणि त्याने सर्वांना चहा वाटला. त्याच्यावर कोणालाच दया आली नाही. एक सेवक म्हणून त्याच्याबरोबर शाळेतील शिक्षक जनावरासारखे वागत होते. मी दिनेशकडे खूप बारकाईने पाहत होते. त्याच्या मनात खूप राग दाटून होता. पण तो गप्प बसायचा. दुसऱ्या दिवसापासून तर शाळेतील शिक्षकांनी त्याला 2 ते 3 वेळेस गावात काही ना काही काम सांगून पाठवले. त्यानंतर दुपार झाली. मग दुपारी सुद्धा मुख्याध्यापकांनी त्याला परत चहा आणायला पाठवले. दिनेश जवळ येण्या जाण्यासाठी कोणतेच वाहन नव्हते. तो पायी जायचा आणि पायी यायचा. त्यामुळे तो खूप थकून जात होता. मला तर त्याच्यावर खूप दया येत होती. मी तर त्याच्यावर प्रेम करू लागले होते. शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षक आपापल्या घरी गेले. पण मी अर्ध्या वाटेतून परत आले आणि दिनेशला म्हणाले की तू खूप थकून गेला असशील. असं बोलून मी त्याचे हात दाबू लागले. मला समजलं नाही की मला काय झालं आहे. मी त्याच्या खूप जवळ आले होते आणि शाळेत तर कोणीच नव्हतं. म्हणून माझा ताबा सुटला आणि मी त्याला घट्ट मिठीत पकडलं आणि त्याला म्हणाले की दिनेश, तू मला खूप दिवसापासून आवडत आहेस. मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. दिनेश, तू मला काही पण केलं तरी मी तुला आज नाही म्हणणार नाही. माझं असं पाहून दिनेशचे हातपाय थरथर कापू लागले. तो घामाघूम झाला होता. अचानक त्याने मला धक्का दिला आणि तो तिथून पळून गेला. मला तर खूप वाईट वाटलं. मला माझ्या वागण्याचा पस्तावा झाला होता. मला समजलंच नाही की मी असं कसं काय केलं. मग असेच दिवस जात होते. शाळेतील सर्वजण दिनेशला वेड्यात काढत होते. त्याला जाणून बुजून जास्त काम सांगितले जात होते. वेळोवेळी बोलताना त्याला मुख्याध्यापक घालून पाडून बोलायचे. ते म्हणायचे की दिनेश, तू एक शिपुरुड आहेस. तुझी लायकी नाही आमच्या समोर उभा राहण्याची. तरी पण मी काही बोलू शकत नव्हते. मी एकदा मुख्याध्यापकांना म्हणाले होते, सर, तुम्ही दिनेशला असं बोलू नका. त्याला खूप वाईट वाटत असते. त्यावर मला साहेब म्हणाले की मग तुम्ही त्याला तुमच्या घरी कामाला ठेवा. येथे काम करायचं नाही आणि बोलणेही खायचे नाही. मग काय करायचं? असं बोलून साहेब माझ्यावर देखील रागवले होते. आता तर शाळेत दिनेशला दररोज 3 वेळा चहा आणण्यासाठी खूप दूर गावात पाठवत होते. तो बिचारा चलत जाऊन चहा आणत होता. अक्षरशः त्याची तब्येत खूप खराब झाली होती. कारण आजारी असून देखील त्याला सुट्टी मिळत नव्हती. सुट्टी घेतल्यास त्याला कामावरून काढण्याची धमकी मिळायची. शाळा चालक सुद्धा त्यालाच बोलायचे. शाळेत काही पण झालं की फक्त शिपायाला जिम्मेदार धरत होते. आता तर दिनेशला नाईट ड्युटीला सुद्धा ठेवण्यात आले होते. सकाळी दिनेश 9ला यायचा आणि संध्याकाळी 4:30ला घरी जायचा. मग परत त्याला संध्याकाळी 8:30ला बोलवायचे आणि सकाळी 6 वाजता तो घरी जायचा आणि परत आंघोळ करून 9, 9:30ला हजर राहायचा. आता तर त्याला सकाळ संध्याकाळ ड्युटी दिली होती. तो खूप परेशान झाला होता.
असंच एके दिवशी सकाळीच त्याला 2 वेळा गावात पाठवले आणि दुपारी परत चहासाठी तो गेला होता. मी खूप दिवसापासून पाहत होते की दिनेश गावातून चहा आणल्यानंतर शाळेच्या समोरून येण्याऐवजी शाळेच्या पाठीमागून येत होता. मला वाटलं की तो शाळेच्या पाठीमागे थोडा आराम घेत असेल. मला त्याला एकांतात 4 गोष्टी बोलायच्या होत्या, म्हणून मी हळूच त्याच्या पाठोपाठ शाळेच्या पाठीमागे गेले. कारण मला माहीत होतं की दिनेश आता शाळेच्या पाठीमागे चहाची कॅटली घेऊन गेलेला आहे. मी शाळेच्या पाठीमागे पाहिले तेव्हा दिनेश तेथेच होता, पण तो काहीतरी करत होता. त्याने चहाची कॅटली जमिनीवर ठेवलेली होती आणि उभा राहून तो काहीतरी हाताने बाहेर काढत होता. बहुतेक त्याने एका हाताने पॅन्टची चैन काढली होती असं मला दिसत होतं. पण जेव्हा मी दिनेशला नीट पाहिले तेव्हा तर मला खूप मोठा धक्काच बसला. दिनेशपासून एक पाण्याची धार निघाली आणि ती सरळ कॅटलीत जात होती. म्हणजे दिनेश चहाच्या कॅटलीमध्ये लघुशंका करत होता. गरम चहाच्या कॅटलीमधून वाफेचा फवारा बाहेर निघत होता. आता मला समजलं होतं, दिनेशला सर्वांचा राग आला होता, म्हणून सर्व शिक्षकांना त्याने स्वतःची लघुशंका मिसळून गेले 8 दिवस चहा पाजला होता. त्यामध्ये मी सुद्धा होते. मला तर उलट्या आल्यासारखं झालं होतं. ते दृश्य खूप विचित्र होतं. मग परत दिनेशने त्याचे दोन्ही हात त्या ठिकाणी घेतले तेव्हा मला काहीतरी खूप मोठं लांबलचक दिसलं आणि मी तर चक्कर येऊन पडले. कारण मी माझ्या आयुष्यात सुद्धा एवढं मोठं पाहिलं नव्हतं. 5 मिनिटांनंतर मी शुद्धीवर आले. आता मला समजलं होतं की दिनेश सर्वांना चहामध्ये लघुशंका मिसळून तो चहा सर्वांना पाजत आहे. बहुतेक तो त्या कार्यक्रमापासून असं करत होता, कारण मला तो गेली 8 दिवसापासून शाळेच्या मागे जाताना दिसत होता. ते आठवून तर माझं पोट दुखू लागलं होतं. लवकरच मी दिनेशचे हे कृत्य शाळेमध्ये सर्वांना सांगण्यासाठी घाईगडबडीने शाळेच्या पाठीमागून शाळेकडे धावत आले. तोपर्यंत दिनेशने सर्वांना कपामध्ये ओतून चहा दिला होता. मुख्याध्यापकांनी तर चहा ओठाला लावला होता. सर्वजण चहाचा स्वाद घेण्यासाठी आतुर झाले होते. मी लांबूनच ओरडत होते, पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नव्हता. मी दिसताच दिनेश चपकला. बहुतेक त्याला माहीत झालं होतं की मी त्याला पाहिलं होतं. मग दिनेशने थोडा बाजूला जाऊन फक्त मला दिसेल असं केलं आणि हळूच दोन्ही हाताने परत त्याने त्याची चेन काढली. तेव्हा त्याचं भलं मोठं माझ्या नजरेसमोर आलं आणि परत मी चक्कर येऊन पडले तेव्हा सर्वजण माझ्याकडे धावत आले आणि मग शिक्षकांनी मला उचलून ऑफिसमध्ये आणले. मुख्याध्यापकांनी मला पाणी पिण्यासाठी दिले. मग मी दिनेशचे ते वाईट कृत्य सर्वांना सांगणार तेवढ्यात दिनेश खिडकीत आला आणि त्याने माझ्याकडे पाहून हात जोडले आणि कान धरले. मग मी शांत झाले आणि विचार करू लागले की दिनेशवर या लोकांनी खूप अन्याय केला, म्हणून बहुतेक त्याला राग आला असावा, त्यामुळेच त्याने असे केले असावे. मग मी कोणालाच काही सांगितलं नाही आणि शांत राहिले. शाळा सुटल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. मी सुद्धा रस्त्याने घरी जात होते, पण तेवढ्यात दिनेश पळतच माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की साक्षी मॅडम, मला माफ करा, मी असं करायला नव्हतं पाहिजे. मी माझी लघुशंका चहामध्ये मिसळून सर्वांना पाजली, पण आज मला याचा पश्चाताप होत आहे. तुम्ही हे कोणालाही सांगू नका, नाहीतर संपूर्ण गावात माझा अपमान होईल. साहेब मला पोलिसांच्या हवाली करतील. तुम्हाला माहीत आहे ना त्या लोकांनी माझ्यावर किती अन्याय केला. साहजिकच आहे की कोणालाही राग येईल. त्यात माझं काय चुकलं? दिनेश असं म्हणाल्यानंतर मला सुद्धा त्याच्यावर दया आली, कारण माझ्या समोरच सर्वजण त्याला खूप त्रास देत होते. मग मी दिनेशला म्हणाले की बरं, जे झालं ते झालं, तो विषय आता सोडून दे. दिनेश, मी तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, तरी देखील तू मला खूप आवडतोस. दिनेश, तू माझ्याबरोबर लग्न करशील का? कारण तूच माझं पहिलं प्रेम आहेस. मग दिनेश काहीच बोलला नाही. मला वाटलं की बहुतेक तो नकार देणार आहे. मग मी त्याला बाय बाय केलं आणि माझ्या घरी निघाले. तेवढ्यात दिनेशने मला हाक मारली आणि म्हणाला, साक्षी, आय लव्ह यू. मग मी पळतच दिनेशकडे आले आणि त्याला खूप जोराने मिठी मारली. मग काही दिवसांनी दिनेश आणि माझे लग्न झाले. त्यानंतर मी दिनेशला माझ्या नोकरीच्या पैशातून एक चांगला व्यवसाय सुरू करून दिला. त्यात त्याला खूप पैसा येऊ लागला.
आता सर्वजण त्याची खूप इज्जत करत होते. आमच्या शाळेवरील शिक्षक सुद्धा आता त्याला दिनेश शेठ म्हणत होते. काही दिवसांनी माझी सुद्धा पोस्ट वाढली आणि मला खूप मोठा पगार मिळू लागला. आता आमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा आहे. माझ्या मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात की त्या माणसाला गुन्हेगार बनवतात. कोणीच माणूस जन्मापासून गुन्हेगार नसतो. एखाद्या माणसाला खूप त्रास देऊन लोक वाईट मार्गाला लावतात. इच्छा नसताना तो माणूस वाईट कृत्य करून बसतो आणि मग त्याला जीवनभर पश्चाताप होतो. पण त्या व्यक्तीच्या जीवनात कोणी समजदार व्यक्ती आली तर त्याचे कल्याण करून जाते. एखादा माणूस जीवनात सुधारण्यासाठी तयार असेल तर त्याला क्षमा करायला काही हरकत नाही. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.